विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार परमपिता बोधिसत्व गुणवेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आज या मंगलमय प्रसंगी श्रावणेर शिबिराच्या निमित्ताने आज नेपाळी परिवारांनी पूजनीय भिक्खू संघाला श्रावणेर संघाला भोजन दान देऊन आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं पुण्य संपादन केलेलं आहे। आर्यजींनी या शिबिराचं आयोजन करून या परिसरामध्ये आम्ही बघत आहोत धम्माचा प्रचार आणि प्रसार फार कमी प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। खरं तर आर्यजी खूप धैर्यवान आहेत, हिम्मतवान आहेत। गावाच्या बाहेर अत्यंत सुंदर असं विहार धम्म हॉल त्यांनी निर्माण केला आणि एक स्त्री म्हणून एक भिक्षुणी म्हणून त्यांचं जे कार्य आहे अत्यंत स्तुतीस पात्र असं कार्य आहे आणि धम्माचा प्रचार प्रसार व्हावा या दृष्टिकोनातून गेल्या अनेक दिवसापासून सातत्याने भंतेंच्या संपर्कामध्ये आमच्या संपर्कामध्ये राहून एक शिबिर या भागामध्ये व्हावं, ज्या शिबिराच्या माध्यमामधून लोकांना धम्मज्ञान संपादन करण्याची धम्मज्ञान ग्रहण करण्याची एक संधी प्राप्त व्हावी हा अत्यंत प्रामाणिक आणि शुद्ध उद्देश त्यांनी आपल्या मनामध्ये निर्माण केला आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने हे शिबिर संपन्न होत आहे। आज खरं तर भक्तांनी सांगितल्याप्रमाणे सर्व नवदीक्षितांसाठी त्यांना शिकवण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी हा शिबिरांचा संपूर्ण वेळ असतो, परंतु हा मधला वेळ काही आरामाचा विश्रांतीचा वेळ असतो। त्या दृष्टिकोनातून आज नेपाली परिवाराने अत्यंत आग्रहाने भिक्खू संघाला निमंत्रित केलं, श्रावणेर संघाला श्रावणेरी संघाला निमंत्रित केलं आणि अत्यंत स्वादिष्ट अशा प्रकारचं भोजनदान संतुष्ट होईपर्यंत भोजनदान आपण आज भिक्खू संघाला दिलेला आहे। दानं ददन्तु सद्धायं शीलं रक्षन्तु सर्वदा भावना भीरता हुंतु गच्छन्तु देवतागता। श्रद्धायुक्त चित्ताने जेव्हा आपण दान पुण्य करत असतो, शीलाचं पालन जेव्हा आपण करत असतो, आपल्या मनाला परिशुद्ध करण्यासाठी निर्मळ करण्यासाठी त्या कुशल कर्माची आपण भावना करत असतो, त्याचं चिंतन मनन आपण करत असतो, तर तो मनुष्य देवता गतीला अर्थात सुखाच्या अवस्थेला प्राप्त होत असतो असं भगवंतांनी म्हटलं आहे। दान देणे विशेष रूपाने भिक्खू संघाला दान देणे आपल्या जीवनातील महान आणि असीम असं पुण्यकर्म असतं, महान पुण्यकर्म आहे भिक्खू संघाला दान देणे। कारण दान ही जी भावना आहे, दान हा जो सद्गुण आहे, हा सद्गुण सर्वसामान्य व्यक्तींचा नाही आहे। दान देणे ही साधी आणि सोपी आणि सरळ अशी गोष्ट नाही आहे।
दान देण्यासाठी पराक्रम करावा लागतो. दान देण्यासाठी एक प्रकारचं युद्ध करावं लागते. दान देण्यासाठी आपल्या तृष्णेवरती आपल्याला विजय मिळवावा लागतो. तेव्हाच मनुष्य दान कर्म देऊ शकतो. सहजासहजी दान देण्याची जी मानसिकता आहे, म्हणजे आपल्या मनाची जी भावना आहे, तर ती सहजासहजी उत्पन्न होत नसते. सहज आपण दान द्यावं, सहज कोणाला काहीतरी द्यावं असं आपल्याला बिलकुल वाटत नाही. जेव्हा आपल्या मनामध्ये तो भाव म्हणजे उत्पन्न होत असतो, तेव्हाच ते दान कर्म पूर्णत्वाच्या दिशेने जात असते. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये दान देणे हा बोधिसत्वाचा सद्गुण आहे. जो बोधिसत्व बुद्धत्वाच्या मार्गाकडे वाटचाल करतो, जो बोधिसत्व बुद्धत्व प्राप्त व्हावं यासाठी महत प्रयास करत असतो, त्या बोधिसत्वाचा दान हा सद्गुण असतो. आणि त्यामुळे एका बोधिसत्वाला बुद्धत्वाची अवस्था प्राप्त करण्यासाठी दान पारमिता पूर्णत्वास नेणे, दान पारमिता पूर्ण करणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आज एवढा मोठा खर्च नेपाली परिवारांनी केलेला आहे. भिक्खू संघाला अत्यंत स्वादिष्ट, अत्यंत रुचकर अशा प्रकारचं भोजनदान दिलं. तुम्हा सर्वांना सुद्धा भोजनदान आहे. तसं दानामध्ये अनेक प्रकार भगवंताने सांगितलेले आहे. धम्मदान हे सर्वश्रेष्ठ आहे असं भगवंतांनी म्हटलं. आमिषदान सुद्धा आपण दिलं पाहिजे आणि अभयदान सुद्धा आपण केलं पाहिजे. म्हणजे धम्मदान, आमिषदान आणि अभयदान हे तीन प्रकारे, तीन दानाचे प्रकार असतात. तर त्यामध्ये आज आपण भोजनदान दिलं, जे आमिषदानामध्ये येते. आज आपण भिक्खू संघाला परिष्कार दिला, भिक्खू संघाला चिवरदान दिलं. हे सर्व प्रकारचं दान पुण्य आमिष दानामध्ये येत असते. मग दान आपण का द्यावं, दान आपण कशासाठी द्यावं, दान दिल्यानंतर आपल्याला काय लाभ होतो, काय फायदा होतो, याचं चिंतन मनन आपण केलं पाहिजे. कारण दान देत असताना अत्यंत श्रद्धेने दान आपण श्रद्धेनं दिलं पाहिजे आणि सम्यक दृष्टीने आपण दान दिलं पाहिजे. दान देताना सुद्धा सम्यक दृष्टी असली पाहिजे. आपला जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन अत्यंत परिशुद्ध, अत्यंत निर्मळ असला पाहिजे. आणि दान असं द्यावं की दान दिल्यानंतर, म्हणजे दान देत असताना सुद्धा आपलं मन प्रसन्न होईल, दान देत असताना सुद्धा आपल्याला प्रसन्नता वाटेल, दान दिल्यानंतर सुद्धा आपलं चित्त प्रसन्न होईल. दानाचा प्रसंग जेव्हा जेव्हा आपल्याला आठवतो तेव्हा तेव्हा आपल्या मनाला प्रसन्नता लाभली पाहिजे. दान दिल्यानंतर पश्चाताप नाही झाला पाहिजे. दान दिल्यानंतर कधी कधी मनुष्याला पश्चाताप सुद्धा होत असतो की अरे रे, हे दान आपण उगच दिलं, दान हे द्यायला पाहिजे नव्हतं, असंही कधी कधी मनुष्याला वाटत असते. त्यामुळे दान दिल्यानंतर आपलं चित्त हे प्रसन्न असलं पाहिजे. आणि दान जेव्हा आपण दुसऱ्याला देतो तर त्याचा लाभ सुद्धा इतरांना झाला पाहिजे. दान असं द्यावं की त्याला त्याचा फायदा झाला पाहिजे. भिक्खू संघाला दान देणे भगवंताने सर्वश्रेष्ठ म्हटलं. भिक्खू संघ हा पुण्याचं क्षेत्र आहे असं भगवंताने म्हटलं. जर समजून घ्या, दानामध्ये आपण जर नशिली पदार्थ दिला, उदाहरणार्थ समजून घ्या, दानामध्ये आपण दारू दिली, दानामध्ये आपण दारू दिली तर ते योग्य आहे का अयोग्य आहे? अयोग्य आहे. दानामध्ये समजून घ्या आपण शस्त्र दिलं, ऐक ना, दानामध्ये आपण समजून घ्या शस्त्र दिलं, ते दान योग्य आहे की अयोग्य आहे? अयोग्य आहे.
म्हणजे दानामध्ये नेमकं काय द्यावं हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे. त्याला सम्यक दृष्टीने दान देणे असं भगवंताने म्हटलं आहे. त्यामुळे सदा सर्व काळ जेव्हा जेव्हा आपण दान पुण्य दान कर्म करत असतो तेव्हा तेव्हा आपलं मन हे सदा सर्व काळ प्रसन्न असलं पाहिजे. प्रसन्न चित्त आपलं असलं पाहिजे. आणि प्रसन्न चित्त जर आपलं असेल दान देत असताना तर त्याचा खूप लाभ आपल्या जीवनामध्ये आपल्याला होत असतो. भगवंताच्या काळामध्ये अशी अनेक उदाहरण आपल्याला बौद्ध साहित्यामध्ये पाहायला मिळतात की ज्यांनी दान दिलं आणि दान दिल्यानंतर त्यांना काय लाभ झाला, त्यांना काय फायदा झाला, त्यांचं कशा प्रकारे हित झालं, कल्याण झालं. तसं तर दान देण्यासाठी मनुष्य फारच श्रीमंत असावा लागतो असं नाही आहे. दान देण्यासाठी मनुष्य फार श्रीमंत असावा लागतो असं नाही आहे. दान देण्यासाठी मनुष्याकडे फार धन असावं लागतं असंही नाही आहे. दान देण्यासाठी आपल्या मनाची मानसिकता ही परिशुद्ध असली पाहिजे. आणि दान आपण किती देतो, दान आपण कसं देतो, कोणत्या प्रकारचं देतो याला विशेष महत्त्व नाही आहे. दान देत असताना आपल्या मनाची आपल्या चित्ताची अवस्था कशी आहे यावरती आपल्या दानाचं फळ अवलंबून आहे. जसं भगवंत म्हणतात की शेतामध्ये बी पेरणारा शेतकरी जर कुशल असेल, बुद्धिमान असेल, ज्ञानी असेल, शेतीचे अनेक प्रकार आहेत. अत्यंत सुंदर म्हणजे अत्यंत चांगल्या प्रकारची काळीशार जातिवंत शेती सुद्धा असू शकते, काही मुरमाड सुद्धा शेती असू शकते, काही शेतीमध्ये दगड धोंडे सुद्धा असू शकतात. हे वेगवेगळ्या प्रकारची काही जमीन पडीक असू शकते. जो कुशल शेतकरी असतो, जो ज्ञानी शेतकरी असतो, तर त्याला माहीत असतं की कोणत्या जमिनीमध्ये कोणत्या क्षणी कोणत्या वेळी कोणत्या ऋतूमध्ये कोणतं बी पेरावं. आणि त्याला माहीत असल्यामुळे त्याच जमिनीमध्ये त्याच ऋतूमध्ये तो चांगल्या प्रकारचं बी पेरतो. परिणामतः त्याला येणारं जे उत्पन्न आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये येत असते. दानाचं सुद्धा अगदी तसंच आहे. भगवंत असे म्हणतात की कुणाला दान द्यावं, कधी दान द्यावं, कुठे दान द्यावं हे जर मनुष्याला समजत असेल तर सुखाचे द्वार मनुष्य आपल्यासाठी खोलत असतो. जसं उदाहरण म्हणून बघा, आता हे शिबिर आहे. या शिबिरामध्ये आम्ही बघतोय दररोज श्रद्धा संपन्न उपासक उपासिका म्हणजे काही ना काही तिथे घेऊन येतात. कोणी फळं आणते, कोणी नाश्ता आणते, कोणी भोजन आणते. म्हणजे हे जे दान पुण्य आहे, कोणी सेवा देते. 5-7 दिवसापासून त्या आमच्या ताई सेवा देत आहेत. आम्ही तर जे सेवा देणारे लोक बघितले, अनेक ठिकाणी बघतोय. आणि मनुष्यामध्ये नम्रता धम्मामुळे किती येत असते, किंवा धम्म जर मनुष्याकडे असेल तर मनुष्य किती नम्र होऊ शकतो, किती लीनता मनुष्याच्या मनामध्ये असू शकते. त्या आमच्या ताई, आम्ही त्यांना नेहमी म्हणतो की तुम्ही पोलीस डिपार्टमेंटला होते आणि पोलीस डिपार्टमेंटला आपल्याला सर्वांना माहीत आहे की पोलीस डिपार्टमेंटला असणारे व्यक्ती कसे असतात, आहे की नाही. म्हणजे त्यांच्यामध्ये एक कारण ते त्या फील्डमध्ये असल्यामुळे त्यांना तसा व्यवहार करावाच लागतो. आणि तसा व्यवहार जर त्यांनी केला नाही तर मग त्यांचा काही लाभ नाही. परंतु पोलीस डिपार्टमेंटमध्ये असताना सुद्धा त्या ताईमध्ये एवढी नम्रता आहे, एवढी शालीनता आहे. त्याने जेव्हा आम्हाला सांगितलं की मी पोलीस डिपार्टमेंटला होते भंतेजी, तर आम्हाला आश्चर्य वाटलं की बा पोलीस लोकांमध्ये एवढी नम्रता म्हणजे येऊ शकते. ही एक आश्चर्याची गोष्ट आहे. हे कशामुळे ठरतं तर आपल्यामध्ये धम्म बल असल्यामुळे. आपण धम्माच्या सानिध्यामध्ये जेव्हा जात असतो, कारण नम्रता हा सद्गुण अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मनुष्याच्या मनामध्ये नम्रता हा सद्गुण अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. नम्र असणारा मनुष्य कोणत्याही परिस्थितीमध्ये तो म्हणजे अत्यंत चांगल्या प्रकारचं जीवन जगू शकतो. परंतु ताठमानेने असणारा मनुष्य
गर्वामध्ये, मीपणामध्ये, अहमपणामध्ये असणारा मनुष्य तो कधीही नष्ट होऊ शकतो. जसं उदाहरण म्हणून नदीमध्ये बघा, जेव्हा पाऊस येतो, एक नदीला जेव्हा पूर येत असतो, तर नदीला पूर आल्यानंतर नदीमध्ये विशिष्ट प्रकारचे गवत असतात. इकडे त्या गवताला काय म्हणतात माहित नाही, आमच्याकडे लव्हाळ असं म्हणतात. पण असं म्हणजे पाण्यामध्ये, प्रवाहामध्ये गवत असतात, आहे की नाही. जेव्हा पाण्याचा प्रवाह येतो तर त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये ते असं खाली वाकून जाते, झुकून जातं, आणि पाण्याचा प्रवाह कमी झाला का लगेच ते असं वर येते, आहे की नाही. परंतु नदीच्या किनाऱ्यावरती जे ताड झाडं असतात तर ते कधीही प्रवाहाच्या दिशेने म्हणजे प्रवाहाच्या वेगाने वाहून जाऊ शकतात. या संसारामध्ये सुद्धा असंच आहे. जे लोक रागिष्ट असतात, जे लोक द्वेषी असतात, घमेंडी असतात, अहमपणा, मीपणा, गर्व, ईर्ष्या, अनेक प्रकारच्या विकाराने भरलेलं मनुष्याचं जेव्हा मन असते तर तो मनुष्य बेचैन असतो, दुःखी असतो, कष्टी असतो. अनेक प्रकारे त्याच्या पाठीमागे टेन्शन असतं किंवा अनेक प्रकारचे दुःख त्याच्या जीवनामध्ये असतात. परंतु मनुष्यामध्ये जर नम्रता असेल, मनुष्यामध्ये जर करुणा असेल, मनुष्यामध्ये जर मैत्रीभाव असेल, मनुष्यामध्ये जर सद्गुण असेल, मनुष्यामध्ये जर शील पालन करण्याची प्रवृत्ती असेल, म्हणजे जेवढे अधिक सद्गुण जर आपल्यामध्ये असतील तर सुखाच्या मार्गाने जीवन जगण्यासाठी ते सद्गुण आपल्याला प्राप्त होत असतात. आणि त्यामुळे हे सर्व सद्गुण आपल्याला कशामुळे प्राप्त होतात, तर दान पुण्य केल्यामुळे, शील पालन केल्यामुळे, प्रज्ञेचा अभ्यास केल्यामुळे हे सर्व प्रकारचे सद्गुण आपल्याला प्राप्त होत असतात. आणि त्यामुळे सदा सर्व काळ आपण दान पुण्य दिलं पाहिजे. एक प्रसंग सांगतो मी तुम्हाला 5-10 मिनिटांमध्ये, की दान दिल्यानंतर आपल्याला काय लाभ होतो, काय फायदा होतो, काय फळ प्राप्त होत असते. तसं अनेक प्रकारचे लोक, अनेक प्रकारच्या प्रवृत्त्या मनुष्यांच्या आपल्याला पाहायला मिळतात. एक वेळचा प्रसंग आहे, भगवंत श्रावस्तीमध्ये वास्तव्य करत असताना भिक्षूंना उद्देशून भगवंत देशना देतात, उपासकांना उद्देशून भगवंत देशना देतात. भगवंत सांगतात की भिक्षूंनो, या संसारामध्ये 4 प्रकारचे दानदाते आहेत. 4 प्रकारची दानदाते या संसारामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या प्रकारचा जो दानदाता असतो तो केवळ स्वतः दान देतो, तो केवळ स्वतः दान देत असतो. इतरांना मात्र तो कधीही दान द्यावं असं सांगत नाही. स्वतः मात्र नेहमी दान पुण्य करतो, शील पालन करतो, त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे सद्गुण असतात. परंतु इतरांना मात्र तो कधीही दान द्या असं म्हणून तो सांगत नाही. हा एक प्रकार. दुसऱ्या प्रकारचा मनुष्य या संसारामध्ये स्वतः काहीच देत नाही. स्वतः दान पुण्य करावं, स्वतः शील पालन करावं, स्वतः सद्गुणाला धारण करावं असं त्याला बिलकुल वाटत नाही. परंतु इतरांना सांगताना मात्र तो अत्यंत रसाळवाणीने सांगतो. इतरांना अत्यंत चांगल्या प्रकारे सांगतो की दान दिलं पाहिजे, दानाचा लाभ होतो, शील पालन केलं पाहिजे, शीलाचा लाभ होतो. ऐका, दुसऱ्यांना मात्र तो नेहमी सांगत असतो, स्वतः मात्र कधीही दान पुण्य करत नाही. हा दुसरा प्रकार. तिसऱ्या प्रकारामध्ये तो मनुष्य ना स्वतः करतो ना इतरांना प्रेरणा देत असतो. काही काही लोक आपण बघतो की स्वतःही करत नाही, ना स्वतः दान पुण्य करतात, ना स्वतः शीलाचं पालन करतात, ना प्रज्ञेचा अभ्यास करतात. आणि इतर जर कोणी देत असेल तर त्यांना सुद्धा म्हणतात की दान देऊन काय लाभ होणार आहे, दान देऊन काय फायदा होणार आहे, कोणाचं भलं झालं दान देऊन, एवढं दान कशाला दिलं पाहिजे, असेही लोक समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हा तिसरा प्रकार आहे. चौथ्या प्रकारामध्ये भगवंत असे म्हणतात, काही काही लोक स्वतःही दान पुण्य करतात, स्वतः शीलाचं पालन करतात, स्वतः प्रज्ञेचा अभ्यास करतात आणि इतरांना सुद्धा ते नेहमी सांगतात की दान पुण्य करणे अत्यंत चांगली गोष्ट आहे, शील पालन करणे अत्यंत चांगली गोष्ट आहे, प्रज्ञेचा अभ्यास करणे अत्यंत चांगली गोष्ट आहे. भगवंत भिक्षूंना उद्देशून म्हणतात की भिक्षूंनो, ज्या सुखाची मी अनुभूती घेत आहे, ज्या सुखाला मी प्राप्त केलेला आहे, मी खात्रीपूर्वक सांगत आहे, मी तुम्हाला विश्वासपूर्वक सांगत आहे
हे सुख केवळ आणि केवळ मी केलेल्या दान पुण्याच्या फळामुळे मला प्राप्त झाला. भिक्षूंनो, मी तुमच्या सुखाची ग्वाही देतो, मी तुमच्या सुखाचा जामीनदार बनतो. जर मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही आचरण केलं, अनुसरण केलं, तर तुमच्या सुखाची जामीन मी घेतो, मी जामीनदार बनतो. कारण मला माहित आहे मी हे सर्व कुशल कर्म केला, मी हे सर्व पुण्यकर्म केला आहे, मी हे सर्व प्रकारचे पुण्यधर्म मी माझ्या जीवनामध्ये आचरण केले आहे. आणि त्यामुळे मी खात्रीपूर्वक सांगतो की तुम्ही सुद्धा दान करा, तुम्ही सुद्धा शीलाचं पालन करा, तुम्ही सुद्धा प्रज्ञेचा अभ्यास करा. आणि भगवंत असे म्हणतात की जो चौथा प्रकार असतो, स्वतः दान पुण्य करणे आणि इतरांना सुद्धा ती एक प्रकारची प्रेरणा देणे. आज जसं परिवाराने भिक्खू संघाला भोजन तर दिलं, श्रामणेर संघाला तर दान दिलं, परंतु आपल्या आप्तेष्टांना सुद्धा आपण त्यामध्ये सहभागी करावं, आपल्या मित्र परिवारांना सुद्धा त्यामध्ये सहभागी करावं, आपल्या जवळचे जे काही नातेवाईक आहेत त्यांना सुद्धा आपण सहभागी करावं. म्हणजे स्वतः कुशल कर्म करणे, स्वतः पुण्यकर्म करणे आणि त्या कुशल कर्मामध्ये, त्या पुण्यकर्मामध्ये इतरांना सहभागी करून घेणे, हे सुद्धा महान आणि असीम असं पुण्यकर्म आहे. अशा प्रकारचे 4 प्रकार भगवंताने सांगितले. मग 4 प्रकार भगवंताने सांगत असताना याचे फळ सुद्धा वेगवेगळे आहे, याचे परिणाम सुद्धा वेगवेगळे आहेत. भगवंत असे म्हणतात की जो मनुष्य केवळ स्वतः दान पुण्य करत असतो, इतरांना कोणत्याही प्रकारे दान पुण्य करावं यासाठी प्रेरणा देत नाही. भगवंत असे म्हणतात की यदा कदाचित तो मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर जर मनुष्य भूमीमध्ये जर तो जन्मास आला, आपण थोडंसं चिंतन केलं, मनन केलं, तर हे 4ही प्रकार व्यवहारामध्ये आपल्या भोवताल, आपल्या परिवारामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आपण थोडंसं चिंतन केलं तर, कारण भगवंताचा धम्म हा सदा सर्व काळ समान रूपाने फळ देणारा असतो. भगवंताचा धम्म हा तात्काळ फळ देणारा असतो आणि याची डोळा, याची देही, याची डोळा, म्हणजे प्रत्यक्ष रूपाने आपल्याला ते फळ पाहायला मिळत असते. भगवंत असे म्हणतात की जो दान पुण्य करतो परंतु इतरांना प्रेरणा देत नाही, तो जर मृत्यूला प्राप्त झाला आणि यदा कदाचित जर मनुष्यभूमीमध्ये त्याचा जन्म झाला, तर त्याने केलेल्या कुशल कर्माच्या बलाने त्याला सर्व प्रकारच्या गोष्टी प्राप्त होतात. तो धनवान असतो, तो सौंदर्यवान असतो, तो शीलवान असतो, तो गुणवान असतो, त्याला सर्व प्रकारच्या जे काही भौतिक धनसंपदा आहे ती सर्व प्रकारची भौतिक धनसंपदा त्याला प्राप्त होते, कारण त्याने ते कर्म केलं असतं. परंतु त्याच्या भोवताल, त्याच्या परिवारामध्ये जे लोक असतात तर त्यांना काहीच लाभ होत नाही. ना ते शीलवान असतात, ना ते गुणवान असतात, ना ते सदाचारी असतात, कारण याने स्वतः कर्म केलं असतं, इतरांना काही सांगितलेलं नसतं, त्यामुळे याला स्वतःला लाभ होतो, इतरांना मात्र तशा प्रकारचा लाभ होत नाही. दुसऱ्या प्रकारामध्ये भगवंत असे म्हणतात की जो स्वतः करत नाही परंतु इतरांना करण्याची नेहमी तो प्रेरणा देत असतो, तर यदा कदाचित तो मनुष्यभूमीमध्ये जन्मास आला मृत्यूच्या नंतर, तर भगवंत असे म्हणतात की तो स्वतः ना शीलवान असतो, ना गुणवान असतो, ना सदाचारी असतो, ना धनवान असतो, परंतु त्याचे जे अपतेष्ट असतात, त्याचे जे नातेवाईक असतात, त्याच्या परिवारातील जे लोक असतात ते मात्र धनवान असतात, गुणवान असतात, शीलवान असतात, सदाचारी असतात. का? कारण यांनी सांगितल्यामुळे त्याने तशा प्रकारचं कुशल कर्म, पुण्यकर्म केलं असतं, परंतु स्वतः काहीही न केल्यामुळे याला कोणत्याही प्रकारच्या गोष्टीचा लाभ होत नाही. तिसऱ्या प्रकारामध्ये भगवंत असे म्हणतात की ना स्वतः करतो, ना इतरांना करण्याची प्रेरणा देतो, तर हा यदा कदाचित मनुष्यभूमीमध्ये जर जन्मास आला, तर ना हा स्वतः धनवान असतो, ना स्वतः शीलवान असतो, ना स्वतः गुणवान असतो, ना स्वतः प्रज्ञावान असतो. याचे अपतेष्ट, परिवार, नातेवाईक सुद्धा तशाच प्रकारे ना शीलवान असतो, गुणवान असतो, सदाचारी असतो, त्यांना कोणत्याही प्रकारचा लाभ होत नाही. चौथ्या प्रकारामध्ये भगवंत असे म्हणतात जे स्वतः करतात आणि इतरांना करण्याची प्रेरणा देतात,
ते स्वतःही सुखी असतात, समाधानी असतात, नीतिवान असतात, शीलवान असतात, गुणवान असतात, दानी असतात आणि त्यांचा जो परिवार आहे तो परिवार सुद्धा तशाच प्रकारच्या सद्गुणाने परिपूर्ण असतो. बांधवांनो, हे चारही प्रकार आपल्याला व्यवहारामध्ये पाहायला मिळतात. एकाच मातेच्या पोटी जर 4 पुत्र जन्मास आले, एकाच मातेच्या पोटी जर 4 पुत्र असतील तर ते ना शिलाने समान असतात, ना ते प्रज्ञेने समान असतात, ना ते सौंदर्याने समान असतात, ना सद्गुणाने समान असतात. माता पिता एकच आहे, परिवार एकच आहे, तरी सुद्धा भिन्नता आपल्याला पाहायला मिळते. कशामुळे? तर त्यांनी केलेल्या कुशल कर्मामुळे. त्यांनी केलेले जे कर्म असतात त्या कर्मरूपाने आपल्याला आपल्या जीवनामध्ये हे सुख प्राप्त होत असते. अशा प्रकारे भगवंत उपदेश करतात. उपदेश केल्यानंतर असंख्य लोक भगवंताच्या देशनेला श्रवण करत असतात. त्यापैकी शेवटी बसलेला एक सदग्रस्त असतो आणि त्याच्या मनामध्ये असा विचार उत्पन्न होतो की भगवंताने सांगितलेला जो चौथा प्रकार आहे तो अत्यंत कल्याणकारक आहे, अत्यंत महान आहे. आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये असं कर्म केलं पाहिजे. लगेच तो उठतो आणि भगवंताकडे जातो, भगवंताला प्रणाम करतो, वंदन करतो आणि तो म्हणतो की भगवान, उद्याचं भोजन भगवंताने भिक्खू संघासह माझ्याकडे भोजनाचा स्वीकार करावा. भगवंत असे म्हणतात की किती लोकांना भोजन दान द्यायचं आहे? तर तो म्हणतो की भगवान, आपल्यासह जेवढे भिक्षू आपल्यासोबत आहेत त्या सर्व लोकांसह भिक्खू संघासह मी भोजनाचं निमंत्रण आपणास देत आहे. भगवंत मौन धारण करतात आणि तो भोजन भगवंताला निमंत्रण देऊन निघून जात असतो. निघून गेल्यानंतर संपूर्ण गावामध्ये तो फिरतो. गावामध्ये फिरल्यानंतर तो म्हणतो की बांधवांनो, मी भिक्खू संघाला भोजनाचं निमंत्रण दिलेलं आहे. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही भिक्खू संघाचं भोजन स्वीकार करू शकता. मग लोक धार्मिक असतात, श्रद्धावान असतात. कोणी लोक 5 भिक्षूंचं भोजन स्वीकारतात, कोणी 10 भिक्षूंचं भोजन स्वीकारतात, कोणी 20 भिक्षूंचं, कोणी 50 भिक्षूंचं, कोणी 100 भिक्षूंचं. असं करता करता सर्व गावामध्ये तो फिरतो. सर्व गावांमधील लोकांना तो सांगत असतो आणि लोक त्या ठिकाणी भिक्षूंना वाटून घेत असतात. कारण भगवंताने सांगितलं स्वतः तर कुशल कर्म केले पाहिजे आणि इतरांना सुद्धा त्या कुशल कर्मामध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे. तर तो सुद्धा विचार करतो की आपण तर करायचं दानपुण्य, परंतु संपूर्ण आपल्या गावाला हे दानपुण्य करण्याची एक सुवर्ण संधी आपण प्राप्त करून द्यायची आहे. आणि तो संपूर्ण गावामध्ये फिरत असतो. शेवटी गावाच्या बाजूला एक अत्यंत गरीब, अकिंचन, जो की अत्यंत गरीब असतो, एक परिवार असते. दोघच पती पत्नी असतात आणि तो विचार करतो की आपण सर्व गावाला सांगितलं, हा तर अत्यंत गरीब आहे, मग याला आपण सांगावं किंवा सांगू नये. कारण हा तर दुसऱ्यांच्या भोजनावरती जीवन जगतो, हा दुसऱ्याकडे मागतो, हा भीक मागून जीवन जगतो, हा कधी काम करत नाही, हा आळशी आहे. आणि याला जर आपण सांगितलं आणि यानं जर स्वीकारलं तर ठीक, नाही स्वीकारलं तर त्याला दुःख होईल आणि मला सुद्धा दुःख होईल. तरी सुद्धा त्याच्या मनामध्ये करुणाभाव उत्पन्न होतो. त्याला असं वाटतं की आपण संपूर्ण गावाला सांगितलं तर ठीक आहे, याला एक शब्द आपण बोलून बघूया. आणि त्यांच्याकडे तो जातो आणि म्हणतो, हे अकिंचन, उद्या भगवंतासह भिक्खू संघ आपल्या नगरामध्ये येत आहे. जर तुझी इच्छा असेल तर तू भिक्खू संघाला भोजनदान देऊ शकतो. तुला जेवढ्या भिक्षूंना द्यायचं आहे तेवढ्या भिक्षूंना तू देऊ शकतो. तर सुरुवातीला तो म्हणतो की मी भिक्खू संघाला भोजनदान, मी भिक्षूंना भोजनदान, मीच दुसऱ्यांकडे भोजन मागतो, मीच मागून खातो आणि मी काय भिक्षूंना भोजनदान देऊ. तर मग पुन्हा भगवंताने सांगितलेले 4 प्रकार, दानाचे 4 प्रकार त्या अकिंचनला तो समजावून सांगतो आणि त्याला म्हणतो की थोडासा तू विचार कर, आपल्या या नगरामध्ये असंख्य लोक श्रीमंत आहेत, असंख्य लोक धनवान आहेत, तू मात्र का गरीब आहे? तुला स्वतःचं अन्न सुद्धा प्राप्त होत नाही, तुला चांगल्या प्रकारचं वस्त्र सुद्धा प्राप्त होत नाही. इतर लोक बघ किती सुखाने जीवन जगतात, तू तर मात्र अत्यंत दुःखी आहे, कष्टी आहे. याला काय कारण आहे? आणि तुला संधी प्राप्त होत आहे तरी सुद्धा तू त्याचा लाभ घेत नाही.
त्यालाही असं वाटतं, त्याला तोही चिंतन करतो की खरोखर आहे या नगरामध्ये एवढे लोक सुखी आहे, मीच मात्र गरीब आहे, निश्चितपणे याला काहीतरी कारण असलं पाहिजे, आपण दान पुण्य यापूर्वी केलं नसलं पाहिजे आणि ही संधी आपल्याला आहे, तर आपण ही संधी का दवडवावी, आपण या संधीचा लाभ घ्यावा असं त्याला वाटतं. आणि तो म्हणतो की ठीक आहे, एका भिक्षूंना मी भोजन देऊ शकतो. आणि आपल्या घरी जातो, अत्यंत प्रसन्न चित्ताने आनंदी चित्ताने आपल्या पत्नीला म्हणतो की भार्या, मी अत्यंत पुण्याची संधी, एक सुवर्ण संधी तुझ्यासाठी आणलेली आहे. पत्नीला वाटतं काहीतरी चांगल्या प्रकारचं स्वादिष्ट भोजन आणलं असेल किंवा काही मिळालं असेल, तर ती धावत धावत येत असते. आता नित्यनेमाची सवय असते आणि लगेच ती समोर पातेलं करते की तिला असं वाटतं काहीतरी पदार्थ आहे. तर तो म्हणतो मग काही दिसत नाही तिला, तर ती म्हणते कुठे आहे संधी, पुण्याची संधी का आहे. तर तो म्हणतो की आपल्याकडे उद्या एका भंतेंना आपण भोजनाचं निमंत्रण स्वीकारलेलं आहे. तर ती विचार करते, चिंतन करते आणि मग ते ठीक आहे, आपण जर तसं विचार केला असेल तर निश्चितपणे उद्या आपण एका भंतेंना भोजनाचं निमंत्रण देऊया. बघा, मनुष्याची चेतना, मनुष्याचं चित्त, मनुष्याचं मन जर प्रसन्न असेल, आनंदी असेल, तर अनेक प्रकारचे मार्ग त्या मनुष्याला प्राप्त होतात. आणि दोघंही पती पत्नी ठरवतात की आपण मेहनत करायची, आपण परिश्रम करायचं, आपण कष्ट करायचे आणि उद्या अत्यंत स्वादिष्ट असं भोजन आपण एका भंतेंना द्यायचं आहे. अनेक लोकांकडे भोजन असतं, गावामध्ये ते फिरतात, तर तो जेव्हा अकिंचन व्यक्ती गावामध्ये फिरतो तर त्याला अनेक ठिकाणी काम लागतं, लाकडं फोडण्याचं काम लागते. एक व्यक्ती, एक श्रेष्ठी त्याला म्हणतो की अरे किंचन काम करतो का, तर तो म्हणतो हो स्वामी मी काम करतो. मग त्याला लाकडं फोडण्याचं काम दिलं जातं. तो अत्यंत प्रसन्न चित्ताने ते लाकडं फोडत असतो. तेव्हा तो श्रेष्ठी म्हणतो की अरे आज तू अत्यंत प्रसन्न चित्ताने काम करत आहे, काय भानगड आहे, काय कारण आहे, एवढ्या प्रसन्नतेनं तू काम करत आहे. तर तो म्हणतो की स्वामी उद्या आमच्याकडे एक भंते भोजनासाठी येत आहे. ते म्हणतात की अरे तू पण भोजन देतो का, तर तो म्हणतो की होय मी सुद्धा भोजन देतो. आणि त्याचा मोबदला तर त्याला दिलाच जातो, परंतु मोबदल्याच्या अधिक त्याला अत्यंत स्वादिष्ट अशा प्रकारचं तांदूळ दिले जातात असं म्हटलं आहे. त्याची पत्नी सुद्धा कामाला जाते, ती सुद्धा अत्यंत प्रसन्नतेने काम करते. त्या घरचे जी काही मालकीन असते ती विचारते, अकिंचनची पत्नी आज खूप प्रसन्न चित्ताने काम करत आहे, काय कारण आहे, तर ते म्हणते की आज आम्हाला भंतेंना भोजनदान द्यायचं आहे. आणि अशा प्रकारे प्रसन्न चित्ताने ते दोघंही काम करतात. त्यांना अधिकचा मोबदला त्या ठिकाणी प्राप्त होत असतो. आणि दुसऱ्या दिवशी भोजन बनवायचं आहे. साहित्यामध्ये फार मोठी स्टोरी आहे ते. तर असं म्हटलं आहे की ते भोजन बनवण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी शक्र येत असतो आणि ते भोजन बनवलं जातं. भोजन बनवल्यानंतर दुसऱ्या दिवशी अनेक लोक विहारामध्ये येतात, ज्यांनी जे जे भिक्षू ठरवले असतात त्या भिक्षूंना ते घेऊन जातात. आणि शेवटी हा जो अकिंचन असतो तर त्या व्यक्तीकडे येतो आणि त्यांना म्हणतो की माझा एक भिक्षूंना भोजनदान मी स्वीकारलेलं आहे, एक भिक्षू द्या. आणि जेव्हा तो लिस्ट बघतो तर त्या लिस्टमध्ये त्याचं नावच नसते. सर्व लोकांची नावं असतात पण त्याचं नाव नसते आणि सर्वच्या सर्व भिक्षू सुद्धा निघून गेलेले असतात. तेव्हा त्या ठिकाणी तो व्यक्ती जो दानाचं नियोजन करतो तर तो म्हणतो की अरे भिक्षू तर सर्वच गेले, आता एकही भिक्षू नाही आहे. तेव्हा त्याला अत्यंत दुःख होते. असं म्हटलं आहे, ज्याप्रमाणे हत्तींच्या हृदयामध्ये बाण रुतावा आणि तो विव्हळत पडावा, अगदी तशा प्रकारे तो जमिनीवरती विव्हळत पडतो आणि त्यांना म्हणतो की स्वामी असं नका करू, माझा तुम्ही नाश नका करू. एकतर माझी दान देण्याची इच्छा नव्हती, तुम्ही मला दान द्यावं ही प्रेरणा दिलेली आहे आणि आता तुम्ही म्हणताय की भंतेजी नाही आहेत. तर तेव्हा ते विचार करतो, चिंतन करतो आणि त्याला आठवतं की जगाचे कल्याण करते सम्यक संबुद्ध अद्याप कुणाकडे सुद्धा भोजनाला गेले नाही. तेव्हा तो म्हणतो की अरे किचन तू जा, भगवंताच्या कुटीसमोर जा तू, आणि भगवंत अद्याप भोजनाला कुणाकडे गेलेला नाही आहे. तुझं महान असं पुण्य आहे की तुला प्रत्यक्ष भगवंत आज भोजनासाठी मिळणार आहेत. आणि जेव्हा तो भगवंताच्या कुटीसमोर जातो तर राजा प्रसेनजित तिथे बसलेला असतो, अनेक श्रेष्ठी लोक तिथे बसलेले असतात. भगवंत कुटीच्या कधी बाहेर येतील आणि कधी आम्ही भगवंताचं पात्र घेऊ. जेव्हा तो अकिंचन येतो तर तेव्हा लोक त्याला थांबवतात, अरे थांब,
इथे आता सध्या भोजन नाही आहे, इथे भगवंताचं भोजन झाल्यानंतर तुला भोजन मिळेल, तर तेव्हा म्हणतो की स्वामी मला भोजन नाही पाहिजे आहे, मला भगवंताचं दर्शन घ्यायचं आहे, मला भगवंताला वंदन करायचं आहे. आणि तो भगवंताच्या कुटी जवळ जातो आणि भगवंत तो कुटी जवळ गेल्याबरोबर एका क्षणामध्ये भगवंत आपल्या कुटीचं द्वार खोलतात. कुटीचं द्वार खोलल्याबरोबर तो दोन्ही हात समोर करतो आणि भगवंत पात्र त्याच्या हातामध्ये ठेवत असतात. त्याला असं वाटतं की ज्याप्रमाणे राजाचा राजमुकुट माझ्या डोक्यावरती बसावा, म्हणजे मी जसं राजपद मला प्राप्त व्हावं, मी राजा व्हावे, अशा प्रकारचं त्याचं संपूर्ण शरीर अगदी आनंदाने रोमांचित होत असते. त्याचा म्हणजे आनंद पारावार उरत नाही त्या आनंदाला, आणि तो हर्षभराने भगवंताचं पात्र त्या ठिकाणी सोबत घेऊन जात असतो. राजा प्रसन्नचित असतो. अनेक श्रेष्ठी लोक असतात. आता भगवंताने प्रत्यक्ष पात्र दिलं तर आपण त्याला नाही सुद्धा म्हणू शकत नाही, भगवंताला सुद्धा म्हणू शकत नाही की भगवान तुम्ही आमच्याकडे चला, कारण भगवंताने स्वतःहून त्याला पात्र दिलं असतं तर भगवंत तो समोर चालतो, भगवंत त्याच्या पाठीपाठी चालत असतात, भगवंताच्या पाठीमागे राजा चालतो, श्रेष्ठी चालतात. ते विचार करतात की जर समजून घ्या भगवंताच्या भोजनाचं याने यथायोग्यपणे जर आयोजन केलं नसेल, नियोजन केलं नसेल, याने चांगल्या प्रकारचा स्वयंपाक जर बनवला नसेल, तर ते पात्र आम्ही घेऊ आणि आमच्या राजदरबारामध्ये भगवंताला भोजनासाठी घेऊन जाऊ, असं ते विचार करतात. आणि जेव्हा जेव्हा ते घरी जातात, घरी गेल्यानंतर असं म्हटलं आहे, साहित्यामध्ये असा उल्लेख आहे, जे आसन त्याच्यासाठी बनवलेलं भगवंतासाठी बनवलेलं असतं त्या आसनावरती भगवंत बसतात. आणि जेव्हा ते भोजन वाढतात तर अत्यंत स्वादिष्ट अशा प्रकारचं भोजन त्या ठिकाणी ते बनवतात. एवढं स्वादिष्ट भोजन असते असं म्हटलं आहे. त्या भोजनावरचं जेव्हा पात्र म्हणजे काढलं जातं तर त्या पंचकोशीमध्ये त्या भोजनाचा अत्यंत स्वादिष्ट असा स्वाद येत असतो, कारण ते शक्र देवताने भोजन बनवलेलं असतं. आणि राजाला सुद्धा असं वाटतं की किती चांगलं भोजन आहे, ठीक आहे, आणि भगवंत त्या ठिकाणी भोजन ग्रहण करतात. भोजन ग्रहण केल्यानंतर भगवंत दानाचं अनुमोदन करतात. आणि दानाचं अनुमोदन करत असताना भगवंत दानाची महिमा सांगतात, दानाची महती सांगतात की मनुष्य आपल्या जीवनामध्ये जे दान पुण्य करत असतो, याने जे दान पुण्य केलं होतं, एका श्रेष्ठीने एका श्रीमंत व्यक्तीने दान पुण्य करणे आणि याने दान पुण्य करणे हा जमीन आसमानचा फरक असतो. कारण भगवंत असे म्हणतात, ज्यांच्याकडे पुष्कळ आहे, ज्यांच्याकडे देण्यासाठी पुष्कळ आहे, त्याने जर थोडंफार दिलं तर काही फरक पडत नाही, परंतु ज्यांच्याकडे काहीच नाही आहे आणि त्याने जर ते दिलं तर ते महान लाभदायक ठरतं, महान पुण्याचं ठरत असते. आणि असं म्हटलं आहे, साहित्यामध्ये असा उल्लेख आहे की राजा खुश होतो, प्रसन्न होतो, त्याला अनेक प्रकारचे गावं बक्षीस म्हणून देतो, त्याला अनेक प्रकारचं धनधान्य देतो, अनेक प्रकारचे घोडे देतो, रथ देतो, आणि अशा प्रकारे तो अकिंचन एक श्रेष्ठी बनत असतो. जेव्हा भगवंत भिक्षू भगवंताला भगवान हा किती लाभी आहे, भगवंताला भोजनदान देऊन भगवान त्याला किती लाभ झाला आहे, तो किती पुण्याचा भागीदार ठरला आहे. भगवंत असे म्हणतात की भिक्षूनो, त्याने जे कुशल कर्म केलं, त्याने जे पुण्य कर्म केलं, कारण प्रत्यक्ष रूपाने सम्यक संबुद्धाला दान देणे महान आणि असीम असं पुण्यकर्म असतं. भगवंताच्या भिक्खू संघाला, श्रावक संघाला दान पुण्य करणे महान आणि असीम असं कुशल कर्म असतं, पुण्यकर्म असतं. दुःखमुक्तीच्या मार्गामधील अत्यंत पुण्याचं असे क्षेत्र आहे. आज परिवाराने अत्यंत श्रद्धेने प्रसन्न चित्ताने पूजनीय भिक्खू संघाला, भिक्खुनी संघाला, श्रावणेरी संघाला दान पुण्यकर्म करून महान आणि असीम असं कुशल कर्म, पुण्यकर्म आपल्या जीवनामध्ये संपादन केलं आहे. या संपूर्ण कुशल कर्माच्या बलाने, पुण्यकर्माच्या बलाने, त्यांच्या स्वतःच्या कुशल कर्माने, बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नाच्या बलाने संपूर्ण परिवारांना त्यांच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आयुष्यवर्ण आणि बल प्राप्त हो. त्यांच्या सर्व प्रकारच्या इच्छित आणि पार्चित मनोकामना ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ. तुम्हा सर्वांना सुद्धा तुमच्या जीवनामध्ये आयुष्यवर्ण सुख आणि बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छित आणि पार्चित मनोकामना ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ,
अशी मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून ही धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभ.